आता नवरात्र अगदी जवळ आल्या, अनेक जणींना अनेक शंका असतात हे मला माहिती आहे। मागे आपण नवरात्रावर एक 2-3 व्हिडिओ केले होते, तुम्हाला सगळ्यांना ते आठवत असतीलच। त्या अभिप्रायामध्ये म्हणजे त्या व्हिडिओच्या खाली जे अभिप्राय येतात की नाही, त्याच्यामध्ये अनेक जणींनी अनेक शंका विचारल्या होत्या। काल बसून त्या सगळ्या शंका मी लिहून काढल्या आणि म्हटलं त्या प्रत्येक शंकेचं आज आपण सगळ्यांना निरसन केलं पाहिजे आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ हा नवरात्रातील शंका निरसन। नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर, आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आपण शंका निरसनाला सुरुवात करूया। त्यात बऱ्याच जणांनी मला एक प्रश्न विचारला होता की 2 भाऊ आहेत किंवा मोठं कुटुंब आहे, चुलत भावंड आहेत, त्यांच्याकडे जर नवरात्र बसवत असतील तर आम्ही बसवलं तर चालतं का? कुठलाही कुळधर्म किंवा कुळाचार असतो ना, हा प्रत्येक घरामध्ये आपण करू शकतो। म्हणजे ज्यांचं अर्थार्जन वेगळं असतं किंवा ज्यांच्याकडे चूल वेगळी असते, त्या प्रत्येकाने ते केलं तरी चालू शकतं। म्हणजे तुम्ही दोघं भाऊ आहात, एक जण बंगलोरला राहतो, एक जण पुण्याला राहतोय, त्यामुळे दोन्ही भावांच्या घरी तुम्ही कुळधर्म कुळाचार म्हणजेच नवरात्र हे बसवू शकता। आता पुढचा त्याच्यामध्ये आणखीन एक उपप्रश्न म्हणायला काही हरकत नाही की मग जी प्रथा आहे त्याचप्रमाणे केलं पाहिजे का? तर आपले कुठले कुळधर्म कुळाचार जे आहेत ते प्रथेप्रमाणे, म्हणजे पहिलं शास्त्र, नंतर प्रथा, नंतर परंपरा आणि नंतर हौस किंवा आपण सोहळा म्हणतो त्याप्रमाणे आपले सगळे सणवार साजरे होतात। आता असं आहे की शास्त्र जे सांगत असेल त्याप्रमाणे आपल्या प्रथा प्रत्येक घरी वेगळ्या असतात, परंपरा प्रत्येक घराच्या वेगळ्या असतात। ज्या आपल्या परंपरेने कुळाचार किंवा कुळधर्म आपले आलेले असतात, त्याचे काही जे नियम असतात त्या पद्धतीने आपण करणं हे आवश्यक असतं। आता एक प्रश्न असा विचारला होता की वेदिका म्हणजे काय? तर वेदिका म्हणजे जे आपण शेत करतो की नाही त्याला वेदिका असं म्हणतात। मग ही वेदिका प्रत्येकाच्या घरी असते असं नाही, परंतु ती वेदिका करायची कशी? तर एक पत्रावळ किंवा केळीचं पान घ्यायचं, त्याच्यावर साधारण काळी माती किंवा चांगली कोरडी माती घ्यायची, त्याचा 1 इंच असा थर घ्यायचा, फार चिकट किंवा ओली माती नसावी। नंतर तो थर जो असतो तो गोलाकार किंवा चौकोनी जसं आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे ठेवायचा। नंतर त्याच्यावर मुठभर असं धान्य सगळीकडे पेरायचं आणि पाणी शिंपडायचं। आता काही जणांचा त्यात एक उपप्रश्न असा होता की आमच्याकडे धान्य वाढत नाही किंवा त्याला बुरशी येते, त्या मातीवर बुरशी येते, तर असं का होत असेल? त्याच्यात घाबरण्याचं कारण काही नाही। समजा जर ती माती असेल ती आपण दाबून घट्ट केली असेल तर त्याच्यामध्ये पाणी पटकन शिरत नाही आणि मग ते पाणी तिथे साठून त्याच्यावर बुरशी येण्याची शक्यता असते। त्यामुळे ती जी माती असते ती अलगद असावी किंवा धान्य पेरल्यानंतर सुद्धा एक अलगद थोडासा असा मातीचा थर द्यावा, म्हणजे त्याला हवा मिळते, पाणी मिळतं आणि मग ते धान्य चांगलं भरपूर येतं। काही जण काय करतात की थोडंसं धान्य पेरतात आणि थोडंसं धान्य जर पेरलं असेल तर ते शेत येतं ते विरळ येतं। त्याच्याकरता तुम्ही भरपूर धान्य तिथे पेरणं आवश्यक असतं। अगदी मूठ 1.5 मूठ आपण पेरलं ना तरीसुद्धा चालू शकतं। त्याच्यावरनं मातीचा एक आपण अलगद थर द्यायचा आणि मुख्य म्हणजे रोज पूजेच्या वेळेला त्याच्यावर पाणी शिंपडायचं, पाणी ओतायचं नाही। पाणी ओतलं तर ते जे बी असतं ते कुजून जातं, त्यावर बुरशी येते आणि आपलं शेत काही चांगलं उगवत नाही। आता आणखीन एक प्रश्न असा आहे की ते कुठलं धान्य वापरायचं, कुठलं धान्य घ्यायचं? तर प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य घेतली जातात। एकूण 7 धान्य असतात। 7 नाही जमली तरी 5 जरी आपल्याकडे असतील तर 5ही घेतली तरी हरकत नाही। त्याच्यामध्ये तांदूळाच्या साळी, गहू, ज्वारी, बाजरी, नंतर हरभरे, तीळ, जवस अशा अनेक प्रकारचे धान्य आपण घेऊ शकतो। उडीदसुद्धा आपण घेऊ शकतो। आपल्याकडे जे अवेलेबल असेल किंवा बाजारामध्ये तुम्ही गेलं तर सप्तधान्य तुम्हाला मिळतात, ते जरी आपण एक पाकिटभर आणलं आणि सगळं जरी पेरलं तरीसुद्धा चालू शकतं। आता बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की कलश कसा बसवायचा, म्हणजेच घटाची स्थापना कशी करायची? आता घट बसवताना आपल्याला 2 प्रकाराने बसवतात। एक तांब्याचा कलश आपण घेऊ शकतो किंवा मातीचं जे एक छान सुगड किंवा एक कलश मिळतो तो आपण आणू शकतो। साधारण अर्धा पाऊण लिटर पाणी मावेल असं आपल्याला कलश घ्यायला पाहिजे, कारण तो 9 दिवसात एकदा ते भरलं की पुन्हा आपल्याला वरचं श्रीफळ काढून पुन्हा त्यात पाणी घालणं आपल्याला शक्य नसतं। त्यामुळे साधारण एक 8-10 दिवस पाणी त्याच्यामध्ये राहील असं आपल्याला मातीचा एक सुगड म्हणा किंवा कलश आपल्याला घेऊन यावा लागतो। कुठलाही जर समजा आपण मातीचा किंवा तांब्याचा जरी आपण कलश घेतला तरी त्याच्यावर 2 आपल्या बोटांनी खालून वर असे हळदी कुंकवाचे 5 पट्टे ओढायचे आणि स्वस्तिक काढायचं।
अशी त्याची तयारी करायची। बऱ्याच जणांकडे त्याच्या गळ्यापाशी लाल आणि पिवळ्या रंगाचा धागासुद्धा बांधला जातो। ही प्रत्येकाकडची पद्धत आहे, मी तुम्हाला पद्धती सांगते, तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही केलं तरी हरकत नाही। मग त्याच्यामध्ये आपण पाणी भरायचं। पाणी भरल्यानंतर ते त्याच्या गळ्यापर्यंत असावं, म्हणजे भरपूर पाणी असावं, कारण ज्यावेळेला आपण त्याच्यात नारळ ठेवतो त्यावेळेला नारळाचा जो खालचा भाग असतो ना त्याला पाणी लागलं पाहिजे, म्हणजे मग काय होतं की त्याच्यातनं पाणी वर येतं आणि नारळ आपला चांगला ओला राहतो असंही म्हटलं जातं। आता या पाण्यामध्ये आपण काय काय घातलं पाहिजे तर हळदी, कुंकू, तांदूळ, दुर्वा, फूलसुद्धा घालतात, सुपारी, नंतर रुपया, असं सगळं आपण त्या पाण्यामध्ये घातलं पाहिजे। आणि मग अत्तर असेल तर अत्तर घातलं तरी चालू शकतं, गंगाजल असेल तर गंगाजलाचंही 2 थेंब घातले तरी चालू शकतं। जे जे आपल्याकडे उपलब्ध असेल त्या सगळ्या गोष्टी आपण या पाण्यामध्ये घालू शकतो। नंतर हा जो कलश आहे हा आपण वेदिका जी आपण केली आहे ना त्याच्याबरोबर मध्यभागी ठेवायचा। ठेवताना तो थोडासा दाबून ठेवायचा बरं का, म्हणजे वेदिकामध्ये थोडासा खड्डा करून किंवा जागा करून त्यात दाबून ठेवायचा। नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं काही जणांचं की आपण तो ठेवतो पण ठेवल्यानंतर काही कारणाने माळ बांधताना किंवा काही कारणानंतर त्याला धक्का लागतो आणि तो कलंडायची शक्यता असते, मग पुन्हा आपल्या मनामध्ये शंका यायला लागतात। म्हणून तिथे छान खड्डा करून त्यात व्यवस्थित बसवायचा, म्हणजे मग आपल्याला ही काळजी राहत नाही। आता ते बसवून झालं आपला, मग त्याच्यात आता आपल्याला विड्याची पानं ठेवायची। 7 विड्याची पानं ठेवली जातात। 7 विड्याची पानं घेतल्यानंतर त्याच्या देठाची बाजू जी असते ती पाण्यात गेली पाहिजे आणि टोकं जी आहेत ती वर आली पाहिजे। त्याच्यावरही आपण हळदी कुंकवाची बोटं काढली तरीसुद्धा चालू शकतात, कारण काही जणांकडे तशी प्रथा असते। नंतर त्याच्यावर आपण नारळ म्हणजे श्रीफळ ठेवतो। श्रीफळ ठेवताना त्याच्यावर अस्वल नारळ ठेवला जात नाही, एक शेंडीचा नारळ ठेवला जातो। काथ्या असलेला नारळ असेल तर तो उत्तम, कारण त्याच्यातून पाणी शोषलं जातं आणि तो नारळ चांगला राहतो। नारळ ठेवताना चांगला पाण्याचा नारळ घ्यावा, तो खराब झालेला, नासलेला किंवा असा घेऊ नये, नाहीतर काही दिवसांनी तो काळा पडतो। मग काळा पडल्यावर आपल्याला पुन्हा प्रश्न पडतो, काही दिवसांनी त्याच्यात पाणी नसेल तर त्याला तडा जातो, मग पुन्हा प्रश्न पडतो की आता हा काढला पाहिजे का। एकदा त्याची प्रतिष्ठापना केल्यानंतर आपण तो नारळ काढू शकत नाही, कारण त्याची आपण स्थापना केली आहे की नाही, म्हणून तो काढू शकत नाही। आता आपण त्याच्यात नारळ ठेवला, त्याला हळदी कुंकू वाहिलं, विड्याची पानं लावली, नंतर काही जणांकडे त्या नारळाला सुद्धा दोरा बांधण्याची पद्धत असते बरं का। नंतर येतं ते माळाबंधन म्हणजेच माळा सोडणे। माळासुद्धा कुठल्या सोडाव्यात हा एक प्रश्न असतो। अनेकांकडे अनेक पद्धतीने माळा सोडल्या जातात। पहिल्या दिवशी बहुतेक जणांकडे विड्याची पानं जी असतात ना त्याची माळ सोडली जाते। नंतर मग प्रत्येक दिवशी कधी जास्वंदाची फुलं, कधी झेंडूची फुलं, कधी कारळ्याची फुलं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने माळा सोडल्या जातात। ज्याच्याकडे जशी पद्धत असेल त्याच पद्धतीने आपण माळा सोडाव्यात। समजा जर ती फुलं आपल्याला एखाद्या वेळेला मिळाली नाही तर झेंडूच्या फुलांनी 9 दिवस माळा सोडल्या तरीसुद्धा चालू शकतात। आता ही माळ करायची कशी तर माळ करताना फुलांचं जे देठ असतं ते वरच्या बाजूला असलं पाहिजे। आपण ते देवाला वाहतोय त्यामुळे देठ जे आहे ते देवाकडे असलं पाहिजे। ह्या माळा ज्या हुकला किंवा ज्या ठिकाणी आपण लावणार असतो ते घट्ट असलं पाहिजे, कारण माळा ज्या असतात ना त्या जड होत जातात। पहिल्या दिवशी काही वाटत नाही, पण 9 माळा झाल्यानंतर त्या जड होतात आणि त्यामुळे ते हुक पडू नये म्हणून आपण घट्ट लावलं पाहिजे, नाही तर त्या ठिकाणी एक खिळा लावला तरी चालू शकतो। आता हे आपली एक साधारण माहिती झाली। नंतर एकाने मला असा प्रश्न विचारला की पहिल्या दिवशी माळ घातल्यानंतर पुढची माळ घालताना ती पहिली माळ काढून ठेवायला पाहिजे का, तर असं नाही आहे। 9 दिवस 9 माळा तिथे लावल्या पाहिजेत। 9 दिवस झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी आपण त्या माळा उतरवून ठेवू शकतो। नवरात्रामध्ये नंदादीपाला तेवढंच महत्त्व आहे बरं का, कारण नंदादीप हा 9 दिवस तेवत असतो म्हणून त्याला नंदादीप असं म्हणतात। नंदादीप आपण ज्या वेळेला लावतो त्यावेळेला जी आपण समई घेणार असो ती जड बुडाची असली पाहिजे। कारण 9 दिवस असतो, कधी तेल घालताना काही घालताना ती त्या जागेवरनं सरकायला नको किंवा पडायला नको, म्हणून ती जड समई असलेली केव्हाही चांगली। तसंच समई ही खोल असली पाहिजे, म्हणजे त्याच्यात तेल भरपूर मावलं गेलं पाहिजे। त्याच्यामध्ये जी आपण वात करतो ती 1 वीत म्हणजे ही 1 वीत आणि 2 बोटं किंवा 4 बोटं इतकी लांब असावी। समईमध्ये अशा 2 वाती आपण लावायच्या असतात। ह्या ज्या वाती असतात या कमीत कमी 4-5 दिवस आधी तेलामध्ये भिजत टाकायच्या। त्या चांगल्या भिजल्या गेल्या की नवरात्रात जेव्हा आपण नंदादीप लावतो ना त्यावेळेला त्या पटकन तेवल्या जातात। हा जो नंदादीप असतो हा नेहमी आपल्या उजव्या हाताला ठेवला गेला पाहिजे। समईच्या खाली एखादी ताटली असणं आवश्यक असते। पूजेच्या वेळेला समईला हळदी कुंकू फूल वाहणं सुद्धा आवश्यक असतं। हे झाल्यानंतर आपण नंदादीप आपला लावायचा असतो, त्याला नंदादीप तेवणं असं म्हटलं जातं। असा नंदादीप आपण लावल्यानंतर 4-5 तास किंवा एक 8-10 तास झाल्यानंतर वातीचा समोरचा भाग काळा होतो, त्याला काजळी आली असं म्हणतात।
ती काजळी आपण जर काढली तरच आपला नंदादीप चांगला तेवला जातो. पण ही काजळी आपण एखाद्या काडेपेटीच्या किंवा आगपेटीच्या काडीनेच जर ती काढली तर ती, किंवा एखाद्या दुसऱ्या कुठल्याही काडीने काढली तरी चालू शकते. ही काजळी काढताना एखाद्या वेळेला नंदादीप शांत होण्याची शक्यता असते, त्यावेळेला घाबरून जाऊ नये. आपण पुन्हा ते त्या नंदादीप लावला तरीसुद्धा चालू शकतो. काही जणांकडे 2 दिवे म्हणजेच 2 नंदादीप लावले जातात. दुसरा जो नंदादीप असतो तो तुपाचा म्हणजे गाईच्या तुपाचा लावला जातो. त्याला वात मात्र आपण जी आत्ता केली ना तशीच लावायची. म्हणजे फुलवात शक्यतो लावत नाही, नाहीतर दर 1-2 तासांनी आपल्याला फुलवात बदलावी लागते. म्हणून लांब आपण जी आत्ता म्हटलं ना 1 वीत आणि 2 बोटं किंवा 4 बोटं अशीच कापसाची छान पीळ असलेली वात करून त्याच्यामध्ये आपण लावली तरीसुद्धा चालू शकते. एखाद्या वेळेला आपण बाहेर जातो आणि काही कारणाने ती ज्योत शांत होते. कधीही नंदादीप किंवा कुठल्याही समईची किंवा निरांजनाची ज्योत विझली असं म्हणू नये, नेहमी शांत झाली असं म्हणावे. तर समजा जर ती शांत झाली असेल तर बाहेरून आल्यावर हातपाय धुवावेत आणि समईची जी ज्योत असते की नाही किंवा वात असते ती आपण लावली तरी चालू शकते. ह्या सगळ्या गोष्टी करताना असं जरी काही झालं तरी मुख्य म्हणजे घाबरू नये. आणि घाबरलं तर आपल्याला चुकीची शंका कुशंका मनात येतात, हो की नाही. त्यामुळे न घाबरता या सगळ्या गोष्टी आपण केल्या तरी चालू शकतात. ज्या साधारण माळाबंधन, नंदादीप, वेदिका आणि घटस्थापना हे जे 4 मुख्य नवरात्राचे अंग आहेत त्याबद्दलच्या ज्या मला शंका आपल्या व्ह्युअर्सने विचारल्या होत्या त्या सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्यातनंही एखाद दुसरी काही राहिली असेल तर आपण एक दुसरा भाग करणार आहोत शंका समाधानाचा. त्याच्यात नक्की त्याची आपण उत्तरं देऊ शकू. धन्यवाद.